आणि ही सत्ता परिवर्तन होत असताना ज्या नेत्यांनी कष्ट घेतले, ज्या नेत्यांनी खऱ्या अर्थानं विषप्रयोगाचा सारखा प्रयोग करून घेतला की ज्या काळामध्ये BJP सोबत फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचं हे वादळ बोलणं बंद कर, त्याच्यासोबत उभं राहणं कदापि शक्य नव्हतं. आणि अशा काळामध्ये माननीय ते रामदासजी आठवले साहेबांनी एक निर्णय घेतला. तो निर्णय फार कठीण आणि कटू परिस्थितीमधला निर्णय होता, विषयाहूनही महाग होणारा निर्णय. कारण आम्ही एका डाव्या विचारावर काम करणारे कार्यकर्ते आणि अचानक BJP सोबत काम करण्याचा निर्णय घेणं आणि सत्तेचं परिवर्तन करणं इतकं सहज शक्य नव्हतं. आणि तरीही रामदासजी आठवले यांनी तो प्रयोग केला आणि महाराष्ट्रातली देशातली सत्ता बदलली आणि युतीची महायुती झाली. 2014 साली माननीय ते रामदासजी आठवले साहेबांना सन्मान करत एक जागा सातारला सोडली. जागा सोडण्या अगोदर सगळ्यांनी एका वाक्यात सांगितलं होतं की ज्याच्या पदरात तिकीट पडेल त्याचं काम आम्ही इमान आणि एकबरेने करणार आणि तन मन धन लावून करणार, ही भूमिका घेतली होती. मात्र त्यावेळेला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सांगण्याची गरज नाही, कारण आपण त्या सगळ्याचे साक्षीदार असलेले पत्रकार आहात. तरी आम्ही या सातारा जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुकीला महायुतीचं झेंडा घेऊन सामोरे गेलो आणि त्या काळामध्ये आपल्याला 83,000 मतं मिळाली. त्यावेळेला आपल्यासोबत कुणी कशी गद्दारी केली हे माहिती आहे. तरी आम्ही शांत आहोत, तरी आमच्यात पेशन्स आहे. आमचा नेता शांत संयमी स्वभावाचा आहे. आज नाही तर उद्या बदल होईल आणि कालांतरानं आज 2024ची निवडणूक वेळ राहिली आणि याच महायुतीच्या घटक महायुतीसोबत अनेक पक्ष आले. मराठी पक्षाने इकडे जाहीर प्रवेश केला. महाराष्ट्राचं सत्ता समीकरणं बदलली. महाराष्ट्रामध्ये महायुतीची पुन्हा सत्ता आली आणि फडणवीस साहेब आणि मोदी साहेबांचं स्वप्न पूर्ण झालं. पण आज 2024च्या निवडणुकीमध्ये मात्र ह्या सगळ्या कष्ट करणाऱ्या चळवळींना विसर पडलेला आहे आणि आम्ही त्यातून बाहेर पडल्यासारखं आम्हाला वाटतं. आणि म्हणून आज आपण ही प्रेर घेतलेली आहे. आणि एवढंही वरती थांबलं नाही तर त्यांनी सातारच्या गादीचा अपमान केला. कारण ज्यांच्या जीवावर, ज्यांच्या नावावर ही सत्ता उभी राहते, ज्यांच्या नावानं सत्ता परिवर्तन होतं, ज्यांच्या नावानं महाराष्ट्रातला तमाम तरुण उत्साही होतो आणि परिवर्तन घडवतो, अशा छत्रपती शिवरायांच्या गादीचाही अवमान करावा, रामदास आठवलेंचाही अवमान करावा, ही गोष्ट खेदजनक आहे. त्यामुळं आता नेमकं काय करायचं या भूमिकेशी सगळेजण आम्ही एकत्र आलेलो आहोत. छत्रपती शिवरायांच्या गादीत झालेल्या अवमानाचा बदला कसा घ्यायचा म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये मागं हटायचं नाही, उभं राहायचं, ताकदीने सामोरे जायचं आणि त्यांना आव्हानात्मक आज या शेवटच्या क्षणाला करतो आहे की तुम्ही छत्रपती शिवरायांच्या गादीचा सन्मान करावा आणि रामदासजी आठवलेंनी युतीची माहिती केली त्या नेत्याचा सन्मान करावा आणि महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये सन्मान नावाला उभं करावा. अजूनही वेळ गेलेली नाही. खरं तर पहिल्या आधीच छत्रपतीचं नाव यायला पाहिजे, पहिल्या आधीच रामदास आठवलेंचं नाव यायला पाहिजे, पण या दोघांनाही बाहेर काढलं. हा पहिला अपमान झाला. तरी अजून आम्ही आवाहन करतोय की अजून तरी आपल्यामध्ये सुधारणा करा आणि जर सुधारणा केली नाही तर सत्ता कशी बदलायची याची गणित निवडणूक पक्षाला आजही पडून आहे. तुम्हाला सगळ्यांना ज्ञात असेल, जेवढे खासदार आज निवडून आलेले आहेत, जे आज जाऊन संसदेत बसलेले आहेत, जे आमदार निवडून आले ते जाऊन बसलेले आहेत विधानभवनात, त्या सगळ्यांचं जे आकडेवारी आपण काढली तर एकट्या दलित चळवळीनं किती खासदार देवाला घरी पाठवले हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. येणारा खासदार असा काय 1 लाख 2 लाखाच्या लीडने येत नाही,
ठराविक वोटा मोजणारे 4 खासदार लीडने येतात. पण रायगडचं उदाहरण घेतलं तर 1800 मतांनी सीट लागलेली आहे. किती? आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये आमची किमान 1 लाख मतं आहे. आणि तीही रामदासजी आठवले साहेबांना मानणारी आहे. इतर आमच्याकडे अनेक मुवमेंट आहेत, पण आठवले साहेबांना मानणारा एक वर्ग आहे, तो जो प्रत्येक मतदारसंघामध्ये आहे, तो लाखाच्या हिशोबात आहे. आणि जर हा मतदार वगैरे नाराज झाला, हा तुमच्यापासून बाजूला गेला, तो आपकेवार 400 पार हे गणित कसं पूर्ण होणार आहे? मग हे जर गणित पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला आठवले साहेबांना छत्रपतीच्या गाडीचा आव्हान करून चालणार नाही, त्याचा सन्मान करावा लागेल. तो सन्मान केला तर प्रत्येक मतदारसंघामध्ये लाखाच्या घरात असलेली आमची मतं ही तुमच्यासोबत येतील. नाही केला तर 1 लाख मतं प्रत्येक त्या विभागातला हरिओम पक्षाचा कार्यकर्ता सुसज्ज झालेला आहे आणि त्याने ठरवलेलं आहे. जर नाही सन्मान झाला तर मग मात्र आम्ही 16 निवडून लढवणार आणि 48 जागेवर आमचे उमेदवार उभे राहणार. आणि अशी चर्चा आमचे नेते माननीय राजाभाऊ सरवदे यांच्यासोबत झालेली आहे. आम्ही अजूनही सांगतो की आम्हाला तुमच्यासोबत राहायचं आहे, आम्हाला तुमच्यासोबत बरोबर जायचं नाही. कारण हा गाडा हे सत्तांतर ओढून गाडा इथपर्यंत आम्ही आणलेला आहे. ह्या महायुतीला सत्तेत आणण्यामध्ये आमचा सिंहाचा वाटा आहे, आमच्या हाताने आम्ही उभं केलेलं आहे. त्यामुळे ही सत्ता अबाधित राहावी, या सत्तेचा कळस पोळा बांधण्याची संधी आम्हाला प्राप्त व्हावी. म्हणून तुम्ही पुन्हा सांगतो की तुम्ही पुन्हा एकदा बारकाईने विचार करा. कारण तुमचे गेलेल्या खासदारांची जर गणितं काढली तर ही गणितं तुम्हाला जुळवणं कधी शक्य होणार नाही. आणि आता जर तुम्ही अनेक पक्षाला बरोबर घेतले, लोकांत संभ्रम आहे, मराठा आरक्षणाचे युद्ध सुरू आहे, मराठे नाराज आहेत आणि मराठा काळ असलेलं छत्रपती शिवरायाला मानणारा शिवरायाच्या घराण्याशी थेट वंश असणाऱ्याचा तुम्ही अवमान करताय. म्हणजे परत इकडे मराठा आरक्षणाला मराठ्याचा अवमान, इकडे छत्रपती शिवरायांचा अवमान. आणि या सगळ्या गणितांचा जर एका वेळेला जर हल्ला झाला तर मग आपण पुढे टिकणार आहोत. त्यामुळं मी पुन्हा सांगितलं आहे की दोन्ही नेत्याचा सन्मान व्हावा आणि आम्हाला सत्तेमध्ये येण्यासाठी तुम्ही आम्हाला सोबत घ्यावं. आमचा नेता कमी बोलतो, आमच्या नेत्यानं जेवढ्या वर्ष तुमच्यासोबत काढली तेवढ्या प्रत्येक वर्षात मोदींचं उगवणच केलेलं आहे. मोदींनी केलेल्या कामाची प्रशंसा केलेली आहे. मोदींचं काम जनतेपर्यंत पोहोचवलेलं आहे. मोदींचा प्रत्येक विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला केलं आहे. आणि अशा नेत्याला जर तुम्ही राजकारणातनं या उद्याच्या निवडणुकीमध्ये बाजूला करणार असाल तर ही गोष्ट खेदजनक आहे. आणि म्हणून हे असं होऊ नये. नाहीतर आपकेवार मोदी सरकार ही घोषवाक्य अपुरं राहील आणि मग पुन्हा एकदा जे आम्हाला सत्तेपासून वंचित ठेवतील त्यांना कसं आस्मान दाखवायचं ही ताकद आमच्या मनगटात आहे. ते आम्ही निश्चित जुळवून घेऊ. त्यामुळं आम्ही ज्या उद्देशाने इथं आलेलो आहोत, आम्हाला तुम्हाला आठवण करून द्यायची होती म्हणून आलेलो आहोत की आमच्याशिवाय तुमचा कळस कधीच उभा राहणार नाही. कारण आमच्याजवळ निवडून येणारी मतं नाही, पण निवडून आणणारी मतं आमच्यासोबत आहेत. आणि ती प्रत्येक मतदारसंघात 2 लाखाच्या घरात आहे. सोलापूरमध्ये 2 ते 2.5 लाख मतदान आमचं आहे. तिथं तुम्ही आम्हाला तिकीट देत नाही. शिर्डीसारख्या ठिकाणी आठवसाहेब हक्कानं तिकीट मागतायत, देतोय तर म्हणताय, तिथनं हातांना हातभार करताय. आणि त्याच्यानंतर मध्यंतरीच्या काळात आठवड्यानंतर फोटोच त्यांनी हातभार काढण्यासाठीचा प्रयोग सुरू केला. म्हणजे तुम्हाला नेमकं काय घडवायचं आहे हे एकदा ठरवा आणि एकदा काय ते निर्णयात्मक घ्या. कारण आता आचारसंहिता लागलेली आहे, म्हणून दुसरा निर्णय घ्यावा आणि कुठेही आठवसाहेबांचं आव्हान होऊ नये याची दक्षता घ्यावी. आणि छत्रपतींचंही आव्हान होऊ नये त्याची दक्षता. छत्रपती ज्या सातारा जिल्ह्यात राहतात त्या सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही सगळे शिवरायांना मानणारे मोडवे आहोत आणि सगळे छत्रपती शिवरायांच्या विचाराचे आहोत. त्यामुळे इथं जर असं काही प्रयोग करायला गेला तर याचे पडसाद महाराष्ट्रभर उठतील. मग आम्ही चाललो, तेही चालले, तुमच्यासोबत कोण आले? आम्हाला सगळं DPTCवर घेत नाही.
DPTCवर पहिल्या यादीत आमचं नाव येतं. पहिल्या यादीत आमचं नाव आल्यानंतर आमचं नाव कट होतं. काय आमची ॲलर्जी आहे का आम्ही मागासवर्गीय जाती जन्माला आलो हे आमच्या हातात आहे का तुम्हाला जातीवाद करायचं आहे? नेमकं काय? कालच्या DPTCमध्ये कुठल्याही बौद्ध समाज किंवा मतदारांच्या माणसाला संधी मिळालेली नाही. सांगावं त्यांनी कालच्या DPTCची यादी काढावी. किती जातीच्या लोकांना त्यात सामावून घेतलेलं आहे. एकीकडे सांगता की आम्ही पुरोगामी विचारांना निघालेलो, थोडे शाहू आंबेडकरांच्या विचाराने यशवंतरावांच्या विचारांना निघालो. पण DPTCमध्ये यशवंतरावांचा विचार कुठं लोकतो पावला, छत्रपतीचा विचार कुठं लोकतो पावला, बाबासाहेबांचा विचार कुठं लोकतो पावला. आणि DPTCवर आम्हाला घेणं कर्मप्राप्त असताना तुम्ही आम्हाला का नाकारलं? त्याचं एकदा जाहीर उत्तर द्यावं. आमच्यात काय अवगुण आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला बाहेर ठेवलं? आणि तुम्ही DPTC दिली पण आम्ही मोठ्या आम्हाला समाजामध्ये जाऊन माहितीला का मदत यावी हे सांगताना थोडंसं आमच्यामध्ये ताकद येईल, ऊर्जा येईल किंवा माहिती धर्मविषयक आहे हे सांगायला आमच्याजवळ तशी राहील. पण तुम्ही आम्हाला असं वागणूक दिल्यामुळं आता आम्ही लोकांसमोर कुठल्या तोंडानं प्रचार करायचा हाही प्रश्न आमच्या पुढं उभा आहे. त्यामुळे या सगळ्या बाबीचा आपण बारकाईने विचार करावा आणि निश्चित नीट विचार करून हा निर्णय घ्यावा हे सांगण्यासाठीची आजची पत्रकार परिषद. बापू, आता तुम्ही सांगितलं की सातारच्या गादीचा अपमान करू नये असं आम्हाला सांगायचं आहे. त्याला तिकीट मिळावं असं तुमची नाही, त्यांना मिळायला पाहिजेच होतं ना. तो त्यांचा हक्क होता, अधिकार होता. मग कुठे दिलं त्यांना तिकीट? म्हणजे छत्रपतीचा अवमान, इकडे बाबासाहेबांचा अवमान, आणि मग तुमचं एक पुरोगामी महाराष्ट्राचं चित्र कसं उभं करणार आहात? तुम्ही पाठीमागे ज्यावेळेस प्रेस घेतली होती त्यावेळेस सांगितली की माहितीतून आम्हाला उमेदवारी पाहिजे. त्याचा झालेला अवमान तुम्हाला सांगतो आम्ही. पण त्याला अवमान ठीक आहे, त्याला राज्यसभा घेतलेलं आहे. आता त्याला जर तिकीट मिळालं तर कुठे आपण आमदारांनी राज्यसभेचं नाही गणित आता बोलायचं. आता गणित बोलायचं येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती सत्तेमध्ये कशी यावी यासाठीचा माझा प्रयत्न आहे. म्हणून झालेल्या चुका दुरुस्त करायला आलेलो आहे. त्यांना सांगायला आलो आहे त्या चुका बंद करा. सातारमध्ये उमेदवारी कोणाला मिळाली? पहिल्या मिळाली का उदयनराजेला मिळाली? पहिली तर गोष्ट ही जागा विरोध पक्षाची आहे. याच्यावर 2014 साली माहितीने जन्म घेतला तेव्हा ही जागा विरोध पक्षाला मिळाली होती आणि आम्ही ती जागा उदयनराजेसाठी मागितली होती. हे सगळ्या जगाला जाहीर आहे. आमच्या नेत्याने जाहीर वेळा अनेक वेळा सांगितलं की उदयन महाराज आमच्याकडे येणार म्हणून आम्ही ही जागा मागितली होती. उद्या ही जागा आम्हाला सुद्धा दिली, आम्ही महाराजांनाच येणार आहोत.